चाय बनतोय आणि लाईट पण आलेली आहे. बरंच झालं कारण अंधारामध्ये एकदम. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये. तर संध्याकाळची वेळ झालेली, जवळपास 5 वाजलेले आणि उशिरा आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली कारण दिवसभर जरा कामं चालू होते एक्स्ट्राचे, त्याच्यामुळे मग दिवसभर काही व्हिडिओ काढायला जमलं नाही. तर बोललं आता संध्याकाळी तरी व्हिडिओ सुरू करू आपण. मुलं बाहेर बॅडमिंटन खेळत आहे तर तेही बघू आपण आणि संध्याकाळचं काही काय घडेल. व्हिडिओ सुरू तर केलेला आहे, माहिती नाही आता पुढे काय घडेल. तर व्हिडिओ बघत राहा, छानच व्हिडिओ बनेल. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. मी दाखवते मुलं बॅडमिंटन खेळत आहे तेही दाखवते आणि मला लसूण सोलायचं आहे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. अजून मेनू काही ठरलेला नाही आहे, काय बनवायचं आहे ते अजून. हवा कमी ना आज, हवा कमी असली तर बॅडमिंटन खेळायला जमतं, नाही तर मग पंचायत हाय थोडी. तेव्हा तिकडे पण लहान लहान मुलं खेळत आहे. ते काय खेळतात? बॅटबॉल खेळतात. तुटली का? काय ग? हे बघा आपल्या गुलाबाच्या झाडाला किती छान छान फुलं आलेले, भरपूर अशा कळ्या पण आहे आणि मस्त मस्त झालेले झाडं. या पावसामुळे सर्वच झाडांची एक दिवस टूर देईल मी तुम्हाला. इकडे यांचं बॅडमिंटन चालू आहे. फिरायला जायचं होतं संध्याकाळच्या वेळेला, चक्कर मारायला जातो आम्ही, पण मग आता यांनी बॅडमिंटन सुरू केलेलं आहे. मग थोड्या वेळाने जाऊ आपण फिरायला पण. खेळायला अरे त्याचं लक्ष नव्हतं. आणि इकडे माझं लसूण सोलायचं काम चालू आहे. मग आता लसूण सोलते मी थोडा वेळ, त्यांचं थोडं होईपर्यंत, आणि मग त्यानंतर जाऊ आपण फिरायला पण जाऊ. चला आता लसूण सोलून घेते मी. लसूण पण सोलून झाला आणि त्यासोबत आपण कोथिंबीर पण निवडून घेतली सर्व आणि अशी थोडीशी पेपरवर पसरवून ठेवली, कारण जर थोडा गारपणा असेल तर तो निघून जातो आणि नंतर मग आपण डब्यात स्टोअर करून ठेवू. त्याचं जे ओलसरपणा असेल तो पेपरमध्ये सोक होऊन जातो. आणि यांचं खेळून झालं आहे वाटतं, जरा खेळून फिरायला जायचं म्हणताय, तर जाऊ आपण आता फिरायला जाऊ. मग आल्यावर अभ्यास कराल का? चालेल, तर चला फिरून येऊ आपण आता. तर चला आम्ही आता वॉकिंग करायला निघालो आहे. खूप लांब नाही, असं कॉलनीमध्येच असा मोठासा चक्कर मारतो 2-5 मिनटामध्ये, जेवढा होईल तेवढा. आणि मग नंतर स्वयंपाकाची वेळ होईल, संध्याकाळचा स्वयंपाकही करायचं आहे. आणि दादू पण आहे. कुठे दादू? अरे 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 हां, हे बघ तिघं चाललो आहे आम्ही. काय रे बघ, अरे अरे हां, घरगुती आपला भाजीपाला खूप छान. आनंद होता असं आपण लावलेल्या झाडाला. काही आलं का? एकच आहे का? बाजारात आणलेले तसे वांगे, पण मग आपल्या घरगुती यायचा वेगळाच आनंद असतोय. बघा मस्त आहे. तर चला आता एकदा फिरून येऊ आपण. आता प्राजक्ताचे फुलं हे बघा किती मोठं झाड आहे आणि खाली सडा पडतो. काल पाऊस येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे असे जागोजागी डबके साचलेले. आज काही दिवसभर पाऊस आलेला नाही आणि जवळपास 6 वाजत आलेले. छान वातावरण आहे बघा इकडे. आम्ही आता फिरायला आलेलो आहे तिकडे. मस्त स्वच्छ वातावरण आहे. फिरायला निघालो म्हणजे गार्डनमध्येच येणं होतं, असंच होतं आहे प्रत्येक वेळेला. तर चला आपण आता चक्कर मारत मारत तर गार्डनमध्ये येऊन पोहोचलो आहे. गार्डनमध्ये कसं जास्त हिरवळ पण राहते आणि थोडंसं मग मला बसायचं असेल तर बसता येतं, मुलांना खेळायचं असेल तर खेळता येतं. आणि बघा आता मुलं वाटलंच तर खेळतील, त्यांना वाटलं तर थोडंसं म्हणजे त्यांचं टाईमपास पण होतं आणि हिरवळीचा आनंदही भेटतो. अगोदर इथं मुलं खेळत आहे. कोणी हां, हा बघा बडबड्या हिरो. अगोदरच्या एकदा व्हिडिओमध्ये बघितलेले बघा तुम्ही. ए कुठे राहतो रे तू? आता नीट सांग. मग मी बघितलं तुला सकाळी गाडीची वाट बघत होता ना रोडवर. तू आमच्याच तिकडे कुठतरी राहतो. कुठं राहतो सांग ना. आता कळालं मला, तू सकाळी ना नेमकीच उभं. अरे अरे का रे चालला? ए तुझी सायकल रिपेअर नाही झाली का रे? त्याची सायकल रिपेअर नाही झाली? ही कोणाची? काय रे तुझी सायकलीला काय मुहूर्त लागतोय का नाही? क्लासला पण जातो तो. मोठी घ्यायची? अरे वा वा वा, मजा आहे हो एका मुलाची.
अगं वेळ झाला ना त्याच्यामुळे चालले वाटतं. बऱ्याच वेळचे आलेले असतील ते, आपण उशिरा आलेलो आहे. बघा भूत बघा एकदम ते याच्यासारखं दिसतंय. एक तर हलतोय खाली आणि वरतून टोपी बिपी घालून घेतलेली. तुला नाही खेळायचं काय? झोकारी का माय बघ. हे बघा संध्याकाळचं किती छान वातावरण झालेलं आहे. हे बघा किती छान प्रकाश दिसतोय, निळं निळं आकाश झालेलं आहे. आणि इकडे मुलांची देवपूजा चाललेली आहे. दादू पण देवपूजा करतोय. संध्याकाळच्या वेळेला अशी दादूकडेच असते देवपूजा करायचं. तर देवापुढे दिवा लावतो, त्यानंतर मग अगरबत्ती फिरवतो सर्वच घरामध्ये. आणि पूर्वा दीदी संध्याकाळच्या वेळेला मस्त कापूरदानी लावते. तर कापूरदानी खूप छान आहे ती, अशी आपली लाईटची आहे. बट चालू कर बाई. हे बघा नाईट लॅम्प सारखी कापूरदानी आहे. रात्रीची वेळ जरी अशी लावली ना मस्त नाईट लॅम्पचं पण काम होतं. आणि कापूरदानीने वातावरण अगदी सुगंधित होऊन जातं. असं थोडंसं चोरून टाकायचं त्यामध्ये कापूर, म्हणजे घरातलं वातावरण एकदम सुगंधित पण होतं आणि असं फ्रेश फ्रेश वाटतं, एकदम मंगलमय वातावरण होऊन जातं. आता वाटलं सर आपल्याला जर पाहिजे असेल तर तो लॅम्प बंद करता येतो खालच्या बटननी. आणि फक्त मग वरती जी प्लेट आहे ती गरम होते, त्याच्यावर मग कापूर बरोबर असा गरम होत राहतो आणि असं एकदम मंद असं त्यातून मस्त धूर निघत राहतो आणि घरातलं वातावरण एकदम फ्रेश फ्रेश होऊन जातं. आणि इकडे मी कोथिंबीर निवडून ठेवलेली होती, ती कागदावरच ठेवली थोडा वेळ. आता डब्यामध्ये स्टोर करून घेते. असंच पेपरसह डब्यामध्ये ठेवल म्हणजे मग कोथिंबीर जास्त दिवस टिकते. आणि इकडे असा गालीच्या टाकून घेतलेल्या आहे हॉलमध्ये, मग कारण आता जास्त थंड थंड वातावरण आहे ना, तर मग बरं राहतं पायांना. आणि मुलं आता तिथे अभ्यासालाही बसतील. देवपूजा झाल्यानंतर मग अभ्यासाची तयारी राहते त्यांची, तर बसतील ते अभ्यासाला. इकडे दादू अभ्यास करतोय आणि इकडे पूर्वा दीदीचा पण अभ्यास चालू आहे. आणि आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करू. त्या अगोदर कोथिंबीर कशी स्टोर करून ठेवायची ते दाखवते मी तुम्हाला. अशी छान अगोदर निवडून घ्यायची, मग पेपरवर थोडीशी अशी मोकळी करून ठेवायची. कारण पावसाळ्याच्या दिवसात ना ही हिरवा भाजीपाला असा लवकरच खराब होतो. आणि त्यातले त्यात आहे ना कोथिंबीरचे पानं असे नाजूक असतात ना, ते पटकन काळे पडतात. त्याच्यामुळे ना मग ते असे पेपरवर थोडा वेळ असे मोकळे करून ठेवले ना, तर मग त्यामध्ये जे थोडासा ओलावा असेल तो पेपरमध्ये सोक होतो. तुम्ही इथे टिश्यू पेपरचाही वापर करू शकता. तर चला आपण आहे बघा, मी असा डबाच केलेला आहे कोथिंबीर स्टोर करण्यासाठी. कारण आता या दिवसामध्ये कोथिंबीर पण जास्त येते, त्याच्यामुळे मग वेगवेगळे पदार्थ करून खायला भारी वाटतं. पण मग ते कोथिंबीर थोडी जास्त टिकली पण पाहिजे, त्यासाठी आपण असा उपाय करतो. आणि मी आता जो पेपर आपण घेतलेला आहे ना, तोच पेपर आता मी कंटिन्यू करते आणि डब्यामध्ये ठेवते. मोठा डब्बा आहे चांगला, तो दिसताना वाटते पेपरमुळे जास्त जागा अडकली आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि जो उरलेला पेपर आहे ना, तो असं त्यावरून असा फोल्ड करून द्यायचा, म्हणजे वरतूनही जो ओलावा जर तयार झाला ना फ्रीजमध्ये, तर त्या पेपरमध्ये सोक होतो. आणि हे बघा अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर स्टोर करून ठेवता. एकदम मस्त जास्त दिवस अशी कोथिंबीर राहते. तर चला आता स्वयंपाकाला लागते. स्वयंपाकामध्ये अजून भाजी पोळी बनवायची, पण त्या अगोदर ऑर्डर आलेली आहे का ठेचा बनवायचा आहे. तर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवते आणि ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा आहे. त्यासाठी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि इकडे लसूणही सोलून घेतलेला आहे. आणि इकडे शेंगदाणे भाजून आणि छान त्याचा असा जाडसर शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे. आणि आपण जी कोथिंबीर निवडून घेतलेली स्टोर केलेली त्यातली कोथिंबीर पण घ्यायची आहे. एकदम झटपट असं आता मी ठेचा कसं बनवायचं ते दाखवते तुम्हाला. हे बघा मिक्सरच्या कोरड्या भांड्यामध्ये अगोदर शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा. मग त्याच्यामुळे आपली जी आपण ठेचा बनवणार आहे तो असा मोकळा मोकळा तयार होतो. जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि त्यामध्येच आपण आता हे मिरचीचे तुकडे आणि लसूण टाकून घेऊ. मिरचीचे देठं काढून घेऊ आणि त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आपल्याला. अशा पद्धतीने मिरचीचे असे थोडंसं मध्ये मिरची ब्रेक करायची, म्हणजे मग दळताना सोपी जाते. हे बघा अशा पद्धतीने आपण आता मिरच्या त्यामध्ये टाकून घेऊ. हिरव्या हिरव्या मिरच्या एकदम ताज्या ताज्या मिरच्या भेटलेल्या आपल्याला. आणि ह्या दिवसामध्ये असं चटणी ठेचा खायला छान वाटते. हिरव्या भाजीपाला पण भरपूर भेटतो ह्या दिवसामध्ये, मस्त मजा येते खायला. जेवताना असं थोडंसं तोंडी लावायला थोडं वेगळं असलं तर मग जेवण पण 2 घास जास्त जाता. तर चला आता ह्या सर्व मिरच्यांचे मी अशी जे देठ आहे ते काढून आणि मध्ये असं ब्रेक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेते आणि मग दाखवते पुढे अजून काय काय प्रोसेस आहे.
सर्वच मिरच्यांचे इथे असे तुकडे करून घेतले मिक्सरमध्ये. आता लसूण मिरच्या आणि त्यावर आता मीठ टाकू. 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि जवळपास 1 चम्मच आपण जिरे घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्या ठेच्याची चव अजूनच वाढते, एकदम भारी ठेचा लागतो. तर चला आपण आता याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये शेंगदाणे मिक्स करणार आहे. मिक्सरमध्ये एकदा आपण आता फिरवून घेतलं आहे आणि आपण आता असं एकदा चमच्याने थोडंसं परत एकदा मिक्स करून देऊ आणि परत आपल्याला मिक्सरमध्ये अजून एकदा फिरवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिरची मिक्सरमध्ये दळून घ्यायची. तुम्ही पाट्यावरही वाटू शकता तुम्हाला जर आवडत असेल, नाही तर मग खलबत्त्यात ठेचली तरी पण छान एकदम आपला ठेचा तयार होतो. अशी जास्त बारीक नाही करायची, अशी थोडीशी जाडसरच वाटायची आपल्याला. हे बघा, सर्वीकडे अंधार अंधार दिसतोय कारण लाईट गेलेली आहे. आपलं आता गॅस पेटवून कढई ठेवायचं होतं, तेवढ्यातच आता लाईट गेलेली आहे. पण आपण आपली रेसिपी चालूच ठेवू कारण मग नंतर बाकीचा स्वयंपाकही करायचा आहे. तर हे बघा, इथे कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यावर आपण आता जवळपास आपल्या किटलीमध्ये जी ओघळी असते ना, ती एक ओघळी भरून तेल घेऊया. हे बघा, आणि तेल थोडंसं गरम झाल्यावर मग आपण जो ठेचा बनवून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तो टाकायचा आहे आपल्याला त्यावर आणि तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा. म्हणजे त्याचा जो तिखटपणा असतो ना तो कमी होऊन जातो, म्हणजे ठेचा खायची मजा पण येते आणि ठेचा जास्त तिखट पण लागत नाही. आता तेल तापलं आहे, आपण त्यावर जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. जास्त वेळ ठेचा असा बनवून ठेवायचा नाही, तर मग त्या मिरच्या काळ्या पडतात. तर सर्वच आपण जो मिक्सरमध्ये बनवून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. लाईट गेलेली आहे पण चालू ठेवू आपण आपलं काम. आणि त्या तेलामध्ये अशी छान फ्राय करून घ्यायची आपण जी ठेचा टाकलेला आहे तो. म्हणजे मग त्याचा जो तिखटपणा असतो ना तो बऱ्यापैकी इथेच कमी होऊन जातो आणि मग खाताना छान वाटतं. कारण मुलं पण खातात ना, दोघांनाही आवडतो ठेचा. मग ठेचा तर खायचा पण जास्त तिखट नाही करायचा असं काहीच असतं. तर अशा पद्धतीने आता आपला ठेचा चाललेला आहे आणि थोडंसं आपलं जो ठेचा आहे तो फ्राय होत आला की त्यानंतर मग आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे. मिरच्या कमी आणि शेंगदाण्याचा कूट जास्त टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपला ठेचा आहे आणि कोथिंबीर पण कापून टाकायची आपल्याला त्यावर. हे बघा, ह्या तेलावर मस्त असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, तेलामध्ये असा ठेचा बराचसा आपण आता फ्राय होऊ दिलेला आहे. मग त्याच्यामुळे अजूनच स्वाद वाढतो आपल्या ठेच्याचा. आणि त्यावर आपण आता कोथिंबीर कट करून टाकू. बारीक कट करून टाकायची आहे आपल्याकडे कोथिंबीर, तर थोडी जास्त टाकते, मग अजूनच ठेचा भारी लागतो. कोथिंबीर कट करून टाकून देऊ आपण आता त्यावर. लगेच झटपट ठेचा बनवते एकदम, जास्त वेळ न लावता. चला आता ती कोथिंबीर पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून देऊ ठेच्यामध्ये आणि त्यावर आपण आता हा शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे ना तोही टाकू. आणि आपण जेव्हा मिरच्या जेव्हा वाटण बनत लाईट पण आली, बरं झालं तर लाईट पण आली, आपला ठेचाही बनतोय आणि लाईट पण आलेली आहे, बरंच झालं. कारण अंधारामध्ये एकदम असं आपल्याला ती कायमची अशी लाईटची सवय लागून जाते ना, तर लाईट गेली म्हटल्यावर ना एकदम आंधळ झाल्यासारखं होतं. तर लागेल तसं आता त्यामध्ये कूट वाढवला आहे मी, शेंगदाण्याचं कूट. हे बघा, छान अशी आपली ठेचा तयार होतो. आणि मी हा मॅगीचा चमचा घेतलेला आहे, हे बघा, कारण त्याच्याने ना मिक्स करायला छान सोपं जातं. मी प्रत्येक वेळेला तसंच करते, त्याच्यामुळे मग आजही मॅगीचा चमचा घेतला आहे. तर चला आता मस्त मिक्स करून घेते. झाला आपल्या जवळपास ठेचा रेडी झालेला आहे. कारण आपण अगोदर तेलामध्ये जवळपास 1 ते 2 मिनटं मस्त फ्राय करून घेतलेले, त्याच्यामुळे मिरची आपली मस्त त्याच्यामध्ये फ्राय झाली आणि शेंगदाणे आपण भाजूनच घेतलेले, त्याच्यामुळे मस्त ठेचा तयार झालेला आहे. आता कमी गॅसवर येण्याचा 2 मिनटं राहू देते, म्हणजे मग अजूनच चव वाढेल आणि खरपूस असा ठेचा तयार होईल आपला. ठेचा म्हटल्यावर ठसका तर आलाच पाहिजे. मस्त झणझणीत ठेचा तयार झालेला आहे, ठसका आलाय मस्त. हे बघा, मस्त असा आपला ठेचा रेडी झालेला आहे. बघा, झटपट, कलर पण छान आलेला आहे. आणि आपण जो नंतर शेंगदाण्याचं कूट टाकतो ना, त्याच्यामुळे हे बघा असा दाणेदार आपला ठेचा तयार होतो, चिकट होत नाही. नाही तर मग लगेच दळायला घेतलं ना तर चिकट होतो. मस्त ठेचा तयार झालेला आहे बघा. आता 2 मिनटं गॅस चालू राहू देते आणि कमी गॅसवर मस्त ठेचा तयार होईल आपला आणि लगेच स्वयंपाकाला लागते. आता हे बघा, आता आपला 2 मिनटं गॅस चालू ठेवलेला होता. परत आपण आता ठेचा छान मिक्स करून देऊ आणि मस्त असा दाणेदार आपला
ठेचा इथे रेडी झालेला आहे. कोणाकोणाला आवडतो ठेचा खायला ते मला नक्की सांगा. मला तर खूप आवडतो. मला आणि माझ्या प्रतीक दादाला ठेचा खूप आवडते. ते दोघांना तरी फारसं नाही आवडत, ते थोडेसे फिक्क खाणारे. आम्हाला दोघांना झणझणीत जेवण आवडतं, तर त्याची आणि माझी फरमाईश असते. ठेचा आम्ही अधूनमधून बनवतो आणि तेही खातात, पण मग ते थोडं घेतात. आम्हाला बऱ्यापैकी आवडतं दोघांनाही. तर आता मस्त असा ठेचा रेडी झालेला आहे. आताही त्यांनीच सांगितलं होतं प्रतीकने, मम्मी ठेचा बनव. एवढ्यामध्ये बनवलाच नव्हता मी, कारण 2 वेळेला ना खुरसणी चटणीच बनवली. खुरसणी चटणी पण बनवली आहे, एक वेळेला डेली व्हिडिओमध्ये टाकलेली. खूप छान खुरसणी चटणी तयार होते. तर चला आता व्हिडिओचं इथेच एंड करते, कारण मला आता बाकीचा स्वयंपाकही करायचा आहे. देवपूजा आता दादूने केली आणि आपला ठेचा रेडी झालेला आहे. आता पटकन भाजी पोळी बनवून घेते आणि संध्याकाळचं असं छान छान जेवण करू आणि मग आता बाय बाय करते. तुम्हाला आत्ताच व्हिडिओचं इथेच एंड करू. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलकडून नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि मी आता माझं संध्याकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. तुम्हाला जर आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा.